माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असतात. तर आता आम्ही तरुव पेरतो, म्हणजे भात पेरतलो. सॉरी, तरुव ना, भात पेरतलो. तर ट्रॅक्टर येतात बघा, याच्याकडनं आता आम्ही घेतलो नांगरून. तर मंडळी, मी आता इथे कोपऱ्यात आता हैसर आमका नांगरून घ्यायचा असं. हे बघा, ह्यो कोपरो, आणि याच्यात आमका भात पेरीचा असा. पंकज पंकज हे बघा, या भात ट्रॅक्टर इल्लो हा. हे बघा, हे ट्रॅक्टर आमचं यश मेस्त्री. स्पीड हळू कर, स्पीड. हे आमचं मेकॅनिक हा. चाकाला सरसरान चाकाला आलं नाही बघा. इले इले क्वार्टर पिन इले, क्वार्टर माहिती आहे हा. आणि माका ट्रॅक्टर ठेव रे. ही बघा, ही त्याची चाका रस्त्याने नेलो ना, त्याच्यामुळे चाका लावलेला आहे. आता तो नांगरूक घेतला सरसरान. मित्रांनो, भात पेरून झालेला. आता नांगरून घेतलं. हे बघा, हे मालक, हे मालक. आमचं मोठे मिस्त्री आणि ट्रॅक्टरचे मालक. ट्रॅक्टरचे चालक बदलले हे बघा. काय घ्या मरे. मित्रांनो, सगळा रान वगैरे काढून झाला, कराड वगैरे काढून झाला ना. आता 2 मिनिटात ते कोपरा नांगरून झालं सरसरा. जास्त वेळ लागत ना. अगदी पद्धतशीर बघा, नांगरून भारी दिलेली. भात पेरून झाला आमचा. आता भात तरव येलो का काढू आणि तडीच्या कोपऱ्याने लावू. जो आता आडव्या उभ्या धरतात तशा पद्धतीत धरले नाही बघा. जरा पण भाग राहतो नाही खाण्याचो. आधीच आम्ही पडला घेतला, त्याच्यामुळे भुसभुशीत माती होती. फक्त कराड काढत होता, कराड काढून झाला आणि नंतर नांगरून घेतलं. पद्धतशीर नांगरून झालेलं आहे बघा. मित्रांनो, अशा प्रकारे नांगरून झालेला आहात. आता आमका त्याच्यानं गुट्टो फिरवतो. असा गुट्टो म्हणजे स्वतःच गुट्टो वेगळं असता. यांनी केले ना तो गुट्टो बघा, जुगाड केले ना. तुमका दाखवते बघा, हे तिने जुगाड केलेलं. आता ट्रॅक्टरला येतो आम्ही बारके त्या पॉवर टिलरला, आणि ते गुट्टो घालतो. मित्रांनो, गुट्ट्याचा जुगाड बघा किती. गुट्ट्याचा जुगाड शेवटच्या उपागना नटबोल्ट लावून घ्यायचो आणि गुट्टो तयार केला. तो गुट्टो लावला त्याका लाकडी गुट्टो सुतार असल्यामुळे लाकडी पद्धतीत केलेला जुगाड केला. तर बघा, जुगाड अप्रतिम जुगाड केल्याने, म्हणजे सेपरेट गुट्टो वाढायची गरज नाही. गुट्याचं काम पद्धतशीर राहावं.
देसीची गाडी आहे. तू उचलायच्या बाहेर जाता नाही बघ अजिबात. कोणा होय असं त्यांचा संपर्क देते खाली, त्याच्यात तुमका होय तर घेऊन द्या, ट्रॅक्टर लावायचो मस्तपैकी आणि गुट्ट पिरवायचो. अजिबात दुसऱ्या गुट्ट्याची जाताची गरज नाही. दुसरं परत दातो घालूच असतो तरी तरी दातो एका लायला तरी चालता. कुठं बघ केलं मी बघलं येतलो सगळं ए टू झेड आहे. आपण मीट करायचो नको असत तर या नाही ह्याच्यात काय नाही. मित्रांनो हे बघा गुट वगैरे घालून झालो. शेतीची सुरुवात केल्यानंतर असं टाळ लावलं होतं आंब्याचं शास्त्र आहे काहीतरी माका नाही माहिती. पाखरांसाठी असं बुजगावणी दोन उभी केली होती बघा. ती तरव्यार ह्याच्यावर रव पेरलो ना तर जरा कोंब होईले ना का उद्या पाखरा बसतली म्हणून त्यांच्यासाठी संरक्षण आपल्या शेतीचा. मित्रांनो तरव लावून तकडे तरव नाही भात पेरून झाला. त्याच्यानंतर गुट्ट वगैरे पेरून दिलं घरात इलो. आता जेवणाक लागलो. जेवण करूचं आज कामगार असल्यामुळे चिकन जेवण असा. बाबा गेलेत गणपतीचे साच्या आणू. बघूया कसल्या कसल्या प्रकारचे आणतात ते साच्या. तर आपण आता चिकन बनवूया चला. मित्रांनो आता हे सर आमका लावचेत वाली भात पेरून झाला बघ तडे संध्याकाळच्या आता आम्ही येलो सर. तर हे आमका 2 ओळीत हे वाली लावचेत आणि हे सर आई बघा चुरून घालता. हे चुरून ते सगळे चुरून लायतले. आता गोवर टाकतात हे काय बघा. हे सगळे चुरून लाईनीत ठेवलेले आहे बघा आणि डबरे करून घेतलेले आहेत. त्याच्यात आता हे गोवर टाकता आणि आता आपण चुरून लावतलो डायरेक्ट. खूप उंचावलं ना हे माती काढू होती. गोवर टाकून त्याच्यात आता ते चुरून लायतले. चार काढून टाक. अशा प्रकारे चुरून लाव उंचार अशी. मग पाणी टुमान ते ह्या जाणार ना बाद जाणत ना. त्याच्यानंतर हळूहळू दुसरी ओळ करून आपण हैसर आता वाली घालतो रे बघा. हे 2 ओळी केल्यात ना ते व्यवस्थित करू गय आणि हळसून पाणी जावं कशी वाट करू गय त्या कोपऱ्यात. जिथं कोपऱ्यात सरळ रस्त्याने त्या रस्त्याच्या डेगेन गटारातनं बाहेर जाताला पाणी. एक लाईन चुरून लावलो. आता दुसऱ्या वाटेक हैसर डबरे मारले बघा. हय चुरून आणि हैसर हळद. मित्रांनो कडे हे चुरून लावले ते मोठे चुरून मोठी रोपं त्याच्यामध्ये कशी काढू गवतले चुरून. आणि ह्या साईडीक तुमका दाखवत आहे ही बारकी रोपं एका साईडीक लावून घेतली कारण पुढे त्याची मोठे डाम झाले का हैसरले काढून थंय लावायचे आणि थैले काढून मग खाऊक घ्यायचे. आणि ह्यो बेड केलो बघा हैसर. ह्यो इतको सो ह्यो सगळं आता आई साफ करता. तो हे सगळं हळदीसाठी तर नाही आमची हळद तुमका दाखवत आहे बघा. थोडीचा हेच काहीतरी 10-20 म्हणले ते लावचे आहेत बघा. नेच म्हणून करूचं नाही. खाऊची हळद थोडीशी आपण लाव काही. गौरीच्या दिवशी चतुर्थीत 5व्या दिवशी गौरी असतात देवी असतात त्या दिवशी पानं लागतात. परत मध्येच हेका लागतात हेका नागपंचमी लागतात संकष्टीक लागतात मोदक वगैरे करू तेव्हा पानं लागतात. त्याच्यामुळे ती हळद करूची असता. जास्त असं बिझनेस वगैरे असं काय नाही हळदीचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेली माती ह्याच्यात ती सगळी मिरचिंका भर द्यायची या. पण ती भर आज नाही. आज आपण फक्त हळद लावतलो आणि घरात जातलो. आता हे पटापट लावची आपल्या हळद. चला तर सुरुवात करूया. हळदीचं एक डाम करून दिलं ना असं बघा. एक ह्या मुंडली कोंबवरती राहू आहे हा. तर मित्रांनो ते तकडे चुरून हकडे चुरून असे आणि या साईड बघा हळद लावली आहे. मध्ये मध्ये बारकी मुंडले त्याच्यामध्ये दिसतात ना जमिनीत गेले सगळे. हे आता मुली बघा हळद लावता. हळद लागवड एकदम गौरवरची हळद आहे आणि एका भर द्यायची लागते. परत काही दिवसांनी चुरणांका ह्यांका सगळ्या हे मिरचीवाली ह्या कोपऱ्यात सगळा असा केलेला हा. तर वाली आम्ही उद्या लावतलो. आज जरा कसं काम संपत्तीला वेळ झालो खूपच काळोख पडलो.
तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा. पुन्हा भेटूया. चला तर मग.